उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलंय। विरोधी पक्ष नेतेपदाचा प्रश्न प्रलंबित असताना विरोधक सत्ताधाऱ्यांचं चहापानाचं निमंत्रण स्वीकारणार का हे आता पाहावं लागेल। उद्धव ठाकरेंनी पुन्हा सरकारवरती टीका केली आहे। विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। उपमुख्यमंत्रीपद हे कायदेशीर नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय, तर ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती केलाय। तसंच बूथ ताब्यात घेण्याचा प्रकार देखील सुरू असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। महायुतीतील सर्व पक्षांचा माल एकच असल्याचा घणाघात हा देखील त्यांनी केलाय। मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। यावेळी ठाकरे बोलत होते। त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्रीपद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्यात, तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात, त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। आणि कायद्यानुसार एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने येत्या अधिवेशनात जाहीर केलीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे। दरम्यान ठाकरे विरोधी पक्षाचे आमदार निवडून देऊ शकले नाही, त्यामुळे त्यांनी आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। जर विरोधी पक्षांना विरोधी पक्षपद देत नसाल तर दोन उपमुख्यमंत्री काय करायचं, तर एक मुख्यमंत्रीपद काढा ना। अरे उद्धव ठाकरेंना काय वाटतं ते माझ्या दृष्टीने त्याला महत्त्व नाही। त्यामुळे जर विरोधी पक्ष नेत्या इतके आमदार ते निवडून देऊ शकले नाही, त्याचं खरं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। कल्याण डोंबिवलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे, कारण शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादावरती पडदा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे। डोंबिवलीतील एका कार्यक्रमामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावरती आले। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी हस्तांदोलन करत स्वागत केलं, त्यामुळे राजकीय चर्चांना मोठं उधाण आलंय। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीदरम्यान रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारानं कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुरुंग लावल्यानं नाराजीचं वातावरण होतं। हे प्रकरण दिल्लीला अमित शहांच्या दरबारी देखील पोहोचलं होतं। त्यानंतर आता या वादावरती पडदा पडल्याचं समोर आलंय। दरम्यान या कार्यक्रमामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली आहे। माझ्या कामामध्ये अनेकांनी खड्डे आणले, पण मी कामातून उत्तर देतो असं श्रीकांत शिंदे म्हणाले। तर त्यांनी शेरोशायरी देखील केली आहे। मात्र रवींद्र चव्हाणांचं नाव घ्यायला श्रीकांत शिंदे हे विसरले होते। आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा पोडियमवरती येऊन माफी देखील मागितली। खूप अडथळे आले, खूप लोकांनी टीका टिप्पणी केल्या, खूप जे आहे खड्डे खोदायचं काम केलं, पण कधीच जे आहे खड्ड्यामध्ये जे आहे पडायचं काम जे आहे डॉक्टर श्रीकांत ज्यांनी खड्डे खोदले त्यांचं काय झालंय तुम्ही बघितलं। जे रोज टीका करत होते त्यांचं काय झालं बघितलं। मी कधी जे आहे टीकेतून उत्तर दिलं नाही। डेव्हलपमेंटच्या नावाने खाली जे आहे काम करत राहिलो। मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाए। सूरज सा तेज नहीं मुझ में, लेकिन दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे। वेळेच्या ओघामध्ये मगाशी नावं घेऊ शकलो नाही, त्यासाठी दिलगिरी देखील व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी डोंबिवलीचे आमदार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत। तर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो। चव्हाण साहेबांचे पण धन्यवाद। मुंबईतील महापौर पदावरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होईल या मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये नवी ठिणगी पडण्याची शक्यता आहे। लोढा यांच्या वक्तव्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडे भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। मुंबई पालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार असून ज्याच्या जास्त जागा येतील त्याचाच महापौर होईल असं संजय गायकवाडांनी सांगितलेलं आहे। कि सारी दुनिया के अंदर
हवा ठंडी चले और अपने घर के अंदर यदि गर्मी रहे तो अपने को उस ठंडी हवा का हिल स्टेशन का क्या आनंद है। अपना घर इस बार मुंबई है और मुंबई के अंदर यदि चुनाव जीतना है तो वो केवल अमित साटम जी, राहुल नार्वेकर जी, आशीष शेलार जी की जिम्मेदारी नहीं हो सकती है। वो हम सबको उसकी जिम्मेदारी उठानी पड़ेगी। और एक बात समझ लीजिए, टिकट मिले नहीं मिले, काम कितना मिलता है कि नहीं मिलता है, पर भाजपा जब सत्ता में आएगी, भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाबाबू जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है। और मोहल्ले से लेके पुलिस स्टेशन से लेके महानगर पालिका तक आपको यदि साइड की कुर्सी में बिठाने वाले होंगे तो भी आगे की कुर्सी पर बिठाएंगे। त्यांनी मुंबई महापौरपदी भाजपचा बसावा। शिवसेना भाजप युती म्हणजे आमची शिवसेना त्यांची युती असेल तर निश्चितपणे त्यांच्या जागा जर जास्त आल्या तर महापौर त्यांचाच होऊ शकेल, आमच्या जागा जर जास्त आल्या तर आमचा होईल। आता आमच्या जागा आम्ही किती लढवतोय, कारण अद्यापर्यंत तर काही आपला शिवसेनेचा महापौर होईल असं काही वक्तव्य आमच्या पक्षाच्या नेत्याकडून आलेलं नाही। पण जर समजा काही महायुती नाही झाली तर मग आम्ही पण आमचा महापौर करू। पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर याचा फायदा फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होईल, असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी केलंय। दोघंही एकत्र लढलो तर अजितदादांच्या 40 ते 45 जागा निवडून येतील आणि शरद पवारांच्या फक्त 2 ते 4 जागा येतील। पण हे जर दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्या तर आमच्या 23 ते 49 जागा निवडून येतील, असं जगताप म्हणाले। आणि हे सगळं गणित शरद पवारांना पटवून दिल्याचं देखील जगतापांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला मिनिमम 23 जागा निघतील, मॅक्सिमम त्या ठिकाणी यस आणि मॅक्सिमम 46-47 जागांपर्यंत आम्ही पोहोचू अशी प्रकार। महाविकास आघाडी म्हणून लढला तर तुम्हाला 23 ते 47 जागा मिळतील असं तुमचं म्हणणं। माझं म्हणणं आणि अजित पवारांसोबत जर तुमचा पक्ष गेला तर मात्र आम्ही साधारणतः 3 ते 11-12 पर्यंत राहू। म्हणजे नंदुरबारच्या शहादा नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठेवण्यात आलेल्या ईव्हीएमचं सील उघडून त्या ठिकाणी नव्यानं सील लावण्यात आल्याचा संशय एका उमेदवारानं व्यक्त केलाय। त्यानंतर परिसरामध्ये मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। शहादा पालिकेच्या मतदान पेट्या या शहाद्यातील टाउन हॉल परिसरामध्ये ठेवण्यात आल्या। या ठिकाणी शहाद्यातील प्रभाग क्रमांक 8च्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सीमा अन्सारी ईव्हीएमचं सील पाहण्यासाठी आल्या, तेव्हा जुन्या सीलवरती नवीन सील आढळून आलं। त्यावेळेस त्यांनी हरकत घेत आधीच सील का फुटलं आणि नव्यानं सील कधी लावलं याबाबत स्पष्टीकरण मागितलं। मात्र निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या दोन्ही बाहेरगावी असल्यानं याबाबत कोणालाही स्पष्टीकरण देता आलं नाही। स्ट्रॉंग रूमचं सील फुटल्याची अफवा ही शहरामध्ये पसरताच अनेक उमेदवारांनी टाउन हॉल परिसरामध्ये गर्दी केली। यावेळी पोलिसांनी कुठलंही सील तोडलं नसल्याचं स्पष्ट केलंय। डिसेंबरला मतदान झाल्यावर रात्री आपले निवडणूक निर्णय अधिकारी माननीय डॉक्टर कृष्णकांत कनवारिया सर तसेच मी आणि विविध पक्षाच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत रात्री स्ट्रॉंग रूमला सील करण्यात आलेलं आहे व त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्ष CCTVचे फुटेजही त्याचे उपलब्ध आहेत आणि त्या दिवशीचे सील हे सर्व सुरक्षित आहेत। कोणत्याही प्रकारे सील तुटलेले नाहीत किंवा सील तोडले गेलेले नाहीत आणि करिता लोकांनी कोणतेही अफवेचा बळी पडू नये, अफवावर विश्वास ठेवू नये। या ठिकाणी खरोखर एक जुनं सील जे आहे ते तुटलेलं होतं आणि नवीन सील लावण्यात त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना विचारलं की हे जुनं सील या ठिकाणी फाटलेलं आहे आणि नवीन का, तर त्यांनी म्हटलं की EVM ज्यावेळेस सुरुवातीला असले त्यावेळेस ते मध्ये ठेवले गेले आणि त्यांना सील लावण्यात आलं आणि ज्यावेळेस मतदानासाठी ते EVM काढण्यात आले त्यावेळेस ते सील तोडण्यात आलं आणि नवीन पुन्हा मतदान झाल्यानंतर पुन्हा EVM मध्ये ठेवले तर नवीन सील लावण्यात आलं। त्या ठिकाणी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे, पण आमच्या मनामध्ये एक संभ्रम आहे, तुम्ही जुनं सील काढलं तर पुरेसं का त्या ठिकाणी पूर्ण ते काढण्यात आलं नाही। जालन्याच्या भोकरदनमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद केल्यानंतर या ईव्हीएम मशीन आता स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्यात। नगरपालिकेच्या मंगल कार्यालयामध्ये स्ट्रॉंग रूम भोवती पोलिसांचे दुहेरी कवच लावण्यात आले। स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये SRPF जवान तैनात करण्यात आले, तर संपूर्ण परिसर CCTVच्या निगराणीखाली असणार आहे। आपलं भोकरदन नगर परिषद निवडणुका ज्या झालेल्या आहेत त्याचा जो स्ट्रॉंग रूम आहे तो मंगल कार्यालय नगर परिषदचा आहे त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांचा
2 लेअरमध्ये बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये इनर कॉर्डन जे आहे ते SRPF यांच्याकडे आहे आणि जे आउटर कॉर्डन आहे ते लोकल पोलीस स्टेशनचा बंदोबस्त, लोकल पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आहे. राज्यातील नगरपालिका नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे. मात्र त्या अगोदरच कराड नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क लोकनियुक्त नगराध्यक्ष ही नेमप्लेट तयार करून घेतली आहे. यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. या नेमप्लेटचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. दरम्यान कराडमध्ये तिरंगी लढत होणार असून भाजप आणि काँग्रेसला बाजूला सारून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पठ्ठ्याला आत्मविश्वास असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र 21 डिसेंबरलाच हा कॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स हे स्पष्ट होईल. नुकत्याच पार पडलेल्या सांगलीच्या ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक 13 मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महायुतीचे उमेदवार मनसूर मोमीन यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी करणी केल्याचं समोर आलंय. एका कागदावरती काळी बाहुली, बिया आणि मोबाईलची बंद बॅटरी ठेवून करणीचा प्रकार केल्याची माहिती समोर येते. हा प्रकार लक्षात येताच परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली असून नागरिकांनी उमेदवाराच्या घरासमोर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरच्या अकलूजमध्ये नगराध्यक्ष पदावरून बुलेटची पैज लावल्याचं समोर आलंय. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. माजी आमदार राम सातपुते यांनी पूजा कोथमिरे यांना तर मोहिते पाटील यांनी रेश्मा अडगळे यांना उमेदवारी दिली. आता 21 तारखेला होणाऱ्या निकालाची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. यावरून दादा तरंगे यांनी भाजपसाठी तर मच्छिंद्र कर्णावर यांनी राष्ट्रवादीसाठी बुलेटची पैज लावली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झालाय असा आरोप महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी केला. यामुळे मोठा गदारोळ माजला. आता याच मतदार याद्यांवरती 10,288 हरकती नोंदवल्या गेल्या. यामध्ये नाव वगळणं, पत्ता दुरुस्ती, दुबार नावं आणि इतर तक्रारींचा समावेश आहे. दरम्यान अंतिम याद्या जाहीर होतील तेव्हा या हरकतींना निवडणूक आयोगानं किती गांभीर्यानं घेतलंय हे स्पष्ट होईल. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरती शेवटच्या दिवसाअखेरपर्यंत तब्बल 9,607 हरकती प्राप्त झाल्यात. मात्र आलेल्या हरकतीतील 90% हरकती या फेटाळण्यासारख्या असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे. आलेल्या हरकतींपैकी जास्त हरकती या पत्त्याच्या बाबतीमध्ये आलेल्या आहेत. एका ठिकाणचे कुटुंब दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करायला गेल्यानं ही हरकत प्राप्त झाली असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय. जवळजवळ 9,600 इतक्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या हरकती आलेल्या आहेत. महापालिकेच्या BLO अधिकारी यांनी सदर हरकतीची तपासणी केली असतात असं लक्षात येतं की बऱ्याच जणांच्या हरकती या पत्त्याच्या बाबतीतल्या आहेत. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये न्यायालयीन अपील दाखल असलेल्या जागेवरती सुधारित कार्यक्रम जाहीर केला. 30 नोव्हेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार निवडणुका पुढे होणार असल्याचं स्पष्ट केलं. आता नव्या कार्यक्रमामध्ये प्रचार करताना आधी झालेला खर्च देखील निवडणूक खर्चामध्ये धरण्यात येणार आहे. त्यामुळे खर्च मर्यादा पाळण्याचा मोठा पेच हा उमेदवारांसमोर उभा राहिलाय. सदस्यपदासाठी 5 लाख तर नगराध्यक्ष पदासाठी 15 लाखांची खर्च मर्यादा ही आयोगानं ठरवलेली आहे. दरम्यान आयोगाच्या निर्देशानुसार केवळ अपील करण्यात आलेल्या जागेवरती 10 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत. तर 11 डिसेंबरला चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. तसंच 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचं यवतमाळ नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी सांगितलंय. शासनाकडे किंवा निवडणूक आयोगाकडे ही मागणी आहे की त्यांनी निवडणुकीचा जो खर्च 5 लाखाची मर्यादा सदस्याकरता दिली होती आणि 15 लाखाची मर्यादा ही नगराध्यक्ष पदाकरता दिली होती. तर 5 लाखापर्यंत आमचा जवळपास 4-4.5 लाख रुपये खर्च झाला आहे. आता पुढची निवडणूक आम्ही काय 50,000 रुपयात लढू शकत नाही. पुन्हा पॉम्पलेटचा खर्च आला, कारण की तारीख बदलली आहे, पुन्हा 20 तारीख त्यावर टाका लागणार आहे, पुन्हा बॅनरचा खर्च आला. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरामध्ये शिवसेनेच्या वतीनं पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. कोल्हापूर महानगरपालिकेवरती यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
उद्यापासून नागपुरात राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला परंपरेनुसार सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चहापानाचं निमंत्रण दिलंय. विरोधी पक्षातील गटनेत्यांना चहापानाचं निमंत्रण हे मुख्यमंत्र्यांनी दिलंय. राज्याला विरोधी पक्ष नेताच नाही, त्यामुळे सरकारनं दिलेल्या चहापानाच्या निमंत्रण पत्रिकेनुसार राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा रंगली आहे. अकोल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे महानगराध्यक्ष अनिल मालगेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. अकोल्यातील ओबीसी चेहरा म्हणून ओळख असलेल्या मालगेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. तर मालगेंनी प्रकाश तायडेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. रायगडच्या तळा शहरातील ऐतिहासिक तळगडावरती शिवकालीन गुप्त दरवाजा सापडल्याची माहिती समोर येते. हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठाननं गडावरती शोध मोहीम राबवली. अभ्यासकांकडून मिळालेल्या गडाच्या नकाशाच्या आधारे त्यांनी हा गुप्त दरवाजा शोधलेला आहे. दुर्ग तळगडावर चोर दरवाजा मिळाला. चोर दरवाजाचे अवशेष आम्हाला मिळाले आणि दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याने दुर्ग तळगडावरील चोर दरवाजाला मोकळा श्वास मिळवून दिला. आणि अशाच पद्धतीने आम्ही नेहमी स्वच्छता मोहीम करत असताना आम्हाला प्रत्यय येतात. गडकिल्ल्यांवर अनेक अशाच शतकानुशतके राहिलेल्या वास्तू, अनेक वस्तू आम्हाला मिळतात, अनेक गोष्टी आम्हाला मिळतात. त्या गडकिल्ल्यांचं जतन व्यवस्थितपणे केलं गेलेलं नसतं आणि अनेक पर्यटन स्थळ तिथे असतात. अनेक पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी येतात, पण तो इतिहास कुठेतरी पुसला गेलेला असतो. निश्चितच एक तळेकर म्हणून या गोष्टीचा आम्हाला खूपच अभिमान आणि आनंद झालेला आहे. मी सर्वप्रथम दुर्गराज प्रतिष्ठानचे अभिनंदन व्यक्त करतो, आभार मानतो की त्यांनी या गुप्त दरवाजाचा शोध लावला. सोबतच एक तळेकर म्हणून माझी विनंती राहील की तळगडाचं संवर्धन शासनाने अधिक जोमाने करून त्या तळगडाला अजून चांगली शोभा द्यावी आणि जे पर्यटक या रायगड जिल्ह्यामध्ये येतात त्यांनी त्या गडाला आवर्जून भेट द्यावी. या ठिकाणी मला आवर्जून ही गोष्ट सांगावीशी वाटते. तळगडावर असा आपला गुप्त ठेवा किंवा आपल्या जो वंशजांनी जे काही इतिहासात रचलेले काही गोष्टी आहेत ते जर अशा बाहेर येत असतील उत्खननातून तर मला खूपच आनंद आहे. त्यातून जर महाराष्ट्रातलेच नाही तर अख्ख्या देशात बरेच ठिकाणी असे काही किल्ले आहेत की ते आपल्या ज्ञात नाहीत, अज्ञात आहेत. त्याचा सुद्धा शासनाने अशा प्रकारे जर हे केला म्हणजे शोध घेतला तर बरेच काही काही आपले जे पूर्वजांचे जे काही आपले जे जतन केलेल्या ज्या ठेवी आहेत त्या आपल्या समोर येतील. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. नाशिक नारायणगाव संगमनेर मार्गे जाणारा हा मार्ग बदलण्यात आल्यानंतर आता संगमनेरमधून जन आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी विरोध दर्शवल्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी देखील आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. दरम्यान येत्या विधानसभा अधिवेशनामध्ये या मार्गाचा प्रश्न प्रामुख्यानं मांडणार असल्याचं अमोल खताळ यांनी सांगितलं. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांना सुद्धा भेटून विनंती करणार आहे का यामध्ये महाराष्ट्र शासनाचा 50% वाटा असल्यामुळं आपण आमच्यावरती हा अन्याय करू नये. यापूर्वी जे आता जन आंदोलनासंदर्भातली तर आमची सुद्धा भूमिका आहे का वेळ पडल्यास महायुतीच्या वतीने मोठं जन आंदोलन आम्ही सुद्धा या बाबतीत संगमनेर म्हणा, जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणा, आम्ही करण्याची भूमिका ठाम घेतलेली आहे. रिक्षातून मुंबईतल्या दादरमधील चैत्यभूमीकडे शेकडो भीमसैनिक निघाले होते. मात्र मुंबईमध्ये रिक्षाबंदी असल्यानं वाहतूक पोलिसांनी भीमसैनिकांच्या सर्व रिक्षा रोखल्या. तसंच पुढे जाण्यापासून भीम अनुयायांना रोखलं. मात्र रिक्षानं चैत्यभूमीकडे जाऊ देण्याची मागणी सर्वांनी लावून धरली. मात्र रिक्षाला सोडणार नसल्याची भूमिकाही पोलिसांनी घेतल्यानं चुनाभट्टी परिसरामध्ये रस्त्यावरती प्रचंड गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. चैत्यभूमीकडे रिक्षानं जाण्यावरती भीम अनुयायी हे ठाम होते. त्यासाठी त्यांनी रिक्षावरच रिक्षा थांबवून आंदोलन केलं. पोलिसांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर भीम अनुयायी हे आक्रमक झाले आणि त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. बाचाबाची आणि गोंधळामध्ये काही पोलीस जखमी झाल्याचं पाहायला मिळालं. तर काही तास चुनाभट्टीच्या रस्त्यावरती गोंधळ सुरू राहिल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी भीम अनुयायांच्या मागणीपुढे गुडघे टेकले आणि सर्व रिक्षांना मार्ग मोकळा करून दिला.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध होतोय. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये 15,000 वृक्षारोपणाची घोषणा केली. त्यासाठी खड्डे देखील खोदण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र 2 खड्ड्यांमध्ये असणारं अंतर आणि खड्ड्याची खोली कोणतेही वृक्षारोपणासाठी संयुक्तिक नाही. महापालिका खड्डे खोदण्याच्या नावाखाली बनवाबनवी करून केवळ खड्ड्यांची संख्या वाढवित असल्याचा ग्राउंड रिपोर्ट हा एबीपी माझानं 4 दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत खड्डे खोदण्याचं काम हे तात्काळ थांबवून त्यांना सूचना केल्या आहेत. नाशिकच्या तपोवनमधील वाद हा ताजा असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात विकास कामाच्या नावाखाली मनू रुग्णालयाच्या आवारातील 724 झाडांवरती कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. ब्रिटिशकालीन मनोरुग्ण पाडून हे नवं मनोरुग्ण उभारण्यात येणार आहे. या वृक्षतोडीवरती वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान तोडलेल्या 724 झाडांपैकी केवळ 400 झाडांचंच पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची ही टीका होऊ लागली आहे. झाडांची कत्तल अजिबात झालेली नाही आहे. सध्या 3 जुन्या बिल्डिंग्सचे आपण डेमॉलिश केलं आहे. फक्त बिल्डिंग्स तोडून ती जागा प्लेन केली आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे एकही वृक्षतोड झालेली नाही आहे. दुसरी गोष्ट, ती वृक्षांची मोजणी झालेली आहे. तुम्ही जर एक राऊंड मारला तर प्रत्येक झाडावर नंबरिंग झालेली आहे. आणि त्याप्रमाणे जर ते नगरपालिका TMCकडे जर तो आहे भाग, तर TMC त्या भागातल्या वृक्षतोडींवर जे काय पुनरोपण करण्याचा प्रक्रिया आहे ते शासनाच्या नियमातनंच करणार. आत्तापर्यंत काहीही वृक्षतोड झालेली नाही आहे. पालघर तालुक्यातील दहिसर वनपरिक्षेत्रातील दुर्वेस गावाजवळील मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या राखीव वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती झाडांची कत्तल केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी वनविभागावरती केला. स्थानिक सावर, साग, करवंद, पळस, जांभूळ, हुंड, वेहळा आणि वृक्षी यांच्यासारख्या स्थानिक प्रजातींची 4 ते 5 फुटांपर्यंत वाढ झालेली झाडं ही जमीनदोस्त केल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. मुंबईच्या मालाड पूर्वेतील स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थी शाळेच्या गॅलरीत बसून शिक्षण घेत असल्याची बाब ही समोर आली होती. शाळेच्या 2 ट्रस्टींमध्ये वाद सुरू असल्यानं शाळेतील वर्गांना टाळं लावण्यात आलं होतं आणि त्यामुळे विद्यार्थी गॅलरीमध्ये बसून शिकत होते असा आरोप करण्यात आला. मात्र विश्वस्तांनी हे आरोप फेटाळले. शाळेतील शिक्षकांनी हा प्रकार केल्याची प्रतिक्रिया ही विश्वस्तांनी दिली. या शिक्षकांविरोधात कुरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याचंही त्यांनी म्हटलंय. पिछले कुछ दिनों से एक वीडियो हमारे स्कूल का वायरल किया जा रहा है, मीडिया में भी आ रहा है, जो कि पूरी तरीके से बेबुनियाद और झूठा है. यह वीडियो सिर्फ और सिर्फ अपने ऊपर नियमानुसार कार्रवाई ना होने के लिए बच्चों को ढाल बनाकर यह वीडियो बनाया गया है. लगभग 2:30 बजे तक, जिस दिन ये घटना हुई, लगभग 2:30 बजे तक बच्चे क्लासरूम में ही बैठे थे. बट वहाँ पे इन्होंने पूरी तरीके से प्लानिंग करके बच्चों को बाहर लाया. ऑफिस के बाहर ठंडी में लगभग 4 घंटे बच्चे बाहर इन्होंने बच्चों को बिठाया और उसका वीडियो बनाया और वायरल किया. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे थोडक्यात बचावले. एका आईस्क्रीमच्या दुकानाचं उद्घाटन करण्यासाठी ते गेले होते. त्या ठिकाणी गॅसचे फुगे आणले होते. अचानक गॅसचे फुगे फुटले आणि मोठा जाळ झाला. मात्र विनोद पाटील हे थोडक्यात बचावले. मुंबईच्या कांदिवली पूर्वेमध्ये साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये 2 गटात तुफान राडा झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये लाठीकाठीनं हाणामारी करण्यात आली. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हाणामारी करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. नांदेडच्या अर्धापूरमध्ये अर्धापूरचे प्रभारी तहसीलदार राजेश शिंदे यांनी रेती तस्करावरती धाड टाकली. या कारवाईमध्ये त्यांनी अवैधरित्या रेती तस्करी करणारी 4 वाहनंही पकडलेली आहेत. मात्र रेती तस्करांचा मित्र असलेला तलाठी प्रदीप पाटीलनं कारवाईला विरोध केला. तसंच तहसीलदारांना देखील मारहाण केली. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून तलाठ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या गेवराई तालुक्यातील नांदगावामध्ये ग्रामरोजगार सेवकाला काही गावगुंडांकडून जबर मारहाण करण्यात आली. लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉड आणि काठ्यांनी ग्रामरोजगार सेवकाला मारहाण करण्याचं
हा व्हिडिओ समोर आला. या प्रकरणी सध्या तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. ग्रामरोजगार सेवकामध्ये नेमकी ही मारहाण का झाली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. जालिंदर सुरवसे यांच्यावरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सोलापुरातील बार्शी शहरामध्ये कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोबाईल दुकानामध्ये रिचार्ज करण्यावरून वाद झाला. यानंतर एका व्यक्तीनं हातामध्ये कोयता घेऊन दुकानाची तोडफोड केली. या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीचा सध्या शोध सुरू आहे. ऊसतोडीच्या पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून 40 वर्षीय महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील जेवखडा बुद्रुक परिसरामध्ये घडली आहे. जेवखडा शिवारामध्ये एका कापसाच्या शेतामध्ये या महिलेचा मृतदेह आढळला होता. प्राथमिक तपासामध्ये महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी ऊसतोडीचा मुकादमा असलेल्या आरोपी शरद राऊत याला संशयावरून ताब्यात घेतलंय. चौकशीअंती आरोपीनं हत्येची कबुली दिल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरामध्ये असणाऱ्या प्रसिद्ध कॅफे अड्डावरती निर्भया पथकानं अचानक छापा टाकल्यानं मोठा गैरप्रकार हा उघडकीस आलाय. या कॅफेमध्ये जोडप्यांसाठी स्वतंत्र 2 रूम, वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी रूम आणि विशेष म्हणजे 350 रुपयांमध्ये खोली भाड्यानं दिली जात असल्याचं समोर आलंय. या कॅफेमध्ये पथकानं छापा टाकल्यानंतर कारवाई दरम्यान कॅफेमध्ये उपस्थित तरुण तरुणींची एकच धांदल उडाली. काही कॉलेज विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी तसंच बाहेरगावातून आलेले ग्राहक देखील या ठिकाणी आढळलेले आहेत. या प्रकरणी कॅफे मालक संकेत हुबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदुरे यांच्यावरती गावभाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यात 8 कोटींची लाच मागणाऱ्या दोघांना पुणे अँटी करप्शन ब्युरोनं रंगेहात पकडलंय. तक्रारदारांच्या नावावरती 32 गुंठे सोसायटीची जमीन असून 2005 पासून 7/12 उतारता आणि नकाशे मिळवण्यासाठी ते सतत पाठपुरावा करत होते. हे काम करून देण्याच्या नावाखाली आरोपींनी तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबियांवरती मानसिक दबाव आणला. तसंच लाच घेताना देखील त्यांना पकडण्यात आलं. यामुळे तक्रारदारांनी थेट एसीबीकडे धाव घेतली आणि यानंतर सापळा रचून 8 कोटींची लाच मागणाऱ्या 2 व्यक्तींना पुणे अँटी करप्शन ब्युरोनं अटक केली. जामखेडमधील कला केंद्रामध्ये नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या दीपाली पाटील हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी संदीप गायकवाडला न्यायालयानं 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एबीपी माझाच्या बातमीनंतर भाजप पदाधिकारी संदीप गायकवाड याला पोलिसांनी अटक केली होती. अहिल्यानगरच्या जामखेडमधील कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या दीपाली पाटील या नर्तिकेनं आत्महत्या केल्याची एकच खळबळ उडाली होती. दरम्यान दीपाली पाटील ज्या कला केंद्रामध्ये काम करत होती त्या घुंगूर कला केंद्राचे चालक अरविंद जाधव यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. दीपाली पाटील या गेल्या 3 महिन्यांपासून कला केंद्राचं काम करत नव्हत्या अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. दीपाली पाटील मूळ राहणारच्या कल्याणच्या होत्या. त्यांच्या काही आर्थिक त्याच्यामुळे उदरनिर्वाहासाठी कला केंद्रामध्ये पूर्वी 2-3 महिन्याखाली आपल्याकडे होत्या. सध्या काही त्या आपल्याकडे नव्हत्या. हे दीपाली पाटील म्हणजे खूप गरीब होत्या नाही का, आणि ही कालची जी घटना झालेली खूप दुर्दैवी आहे. अकोल्यात 13 वर्षीय शाळकरी मुलीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. गीतानगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे. शाळेमध्ये एका मुलाकडून सतत सुरू असलेल्या छेडछाडीवरून मुलीनं टोकाचं पाऊल उचललं असा गंभीर आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय. या प्रकरणामध्ये जुने शहर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर वडिलांच्या तक्रारीनंतर संबंधित अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोघांना देखील जुने शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नमोद इस्मानने सदर गोपाळ पाटेखेडे यांच्यावर दबाव आणून त्यांचे 1 एकर शेती हे त्यांच्या नावावर करून घेतले. म्हणून गोपाळ वामन पाटेखेडे यांनी आत्महत्या केली. त्यानुसार लातूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील आरोपींचा शोध घेणे चालू आहे. तपास चालू आहे. अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यानं आत्महत्या केली. गोपाल वामनराव पाटेखेडे असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. आत्महत्यापूर्वी या शेतकऱ्यानं व्हिडिओ केला. सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप या व्हिडिओमधून करण्यात आलाय. व्याजासकट पैसे पूर्ण देऊन देखील वारंवार पैशाची मागणी होत असल्याचा आरोप या शेतकऱ्यानं केला. आत्महत्येप्रकरणी पातूर पोलिसांनी 2 जणांवरती गुन्हा दाखल केला. सावकारीच्या कारणावरून दबाव टाकून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मृतक गोपाल याच्या भावानं पातूर पोलिसात दाखल केली.
तो मी पैसे मला मारून टाकायच्या नादात ते बी 20% पैसे मी कुठून पैसे दिले नाही लाख पैसे 7-8 लाख रुपये म्हणतात ते मी कुठून एवढे पैसे जगत नाही अर्ज मरायला लागते एवढे पैसे कुठून देऊ माझ्याजवळ पैसे नाही मी साधारण शेतकरी माझ्याजवळ पैसे कुठून देणार. कोल्हापूर जिल्ह्यात चोरटे आता शेतकऱ्यांच्या मुळावरती उठले आहेत कारण सरकारी पाणीपुरवठा संस्थांच्या ट्रान्सफॉर्मरची चोरी ही मोठ्या प्रमाणावरती होते. गेल्या 3 महिन्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 20 ते 25 सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे ट्रान्सफॉर्मर हे चोरीला गेले. चोरट्यांनी केवळ शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मरवरती डोळा ठेवला आहे. महावितरणाचा एकही ट्रान्सफॉर्मर हा चोरीला गेला नाही. ही धक्कादायक म्हणजे हे चोरटे कोल्हापूर पोलिसांना अद्यापही सापडत नाहीयेत. दरम्यान या एका ट्रान्सफॉर्मरची किंमत ही जवळपास 15 लाख रुपये आहे. यामुळे करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यातील शेतकरी हे मेटाकुटीला आले. ट्रान्सफॉर्मर ह्याच्यात कॉपर हे एक कॉस्टली असते त्याच्यामुळे त्याच्यातलं कॉपर असणारं ट्रान्सफॉर्मर चोरीला जातात आणि त्याच्यावर पाळत ठेवून वगैरे सगळं त्याच्यावर नियंत्रणाचं हे करून ते ट्रान्सफॉर्मर चोरून नेऊन त्याच्यावर ते कुठं विकलं जातं किंवा काय आम्ही सुद्धा शहानिशा करायला आलोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.